राहुल गांधी के बयान के खिलाफ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा की ओर से छाबरू नगर चौक पर विरोध प्रदर्शन, प्रतीकात्मक पुतला दहन किया गया। संसद में राहुल गांधी के बयान की गूंज पूरे महाराष्ट्र में हो रही है। इस पृष्ठभूमि में भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा द्वारा 2 जुलाई की दोपहर 2 बजे नागपुर के छाबरू नगर चौक पर विरोध प्रदर्शन किया गया। प्रदर्शन के दौरान राहुल गांधी के बयान का विरोध करते हुए उनसे माफी मांगने की मांग की गई। प्रदर्शनकारियों ने राहुल गांधी का प्रतीकात्मक पुतला भी जलाने की कोशिश की, लेकिन पुलिस ने उनके हाथों से प्रतीकात्मक पुतला छीन लिया। काल संसदेमध्ये राहुल गांधी यांनी म्हटलं की हिंदू म्हणजे हिंसा हिंसा हिंसा। याचा अर्थ काय होतो? हिंदू हा हिंसक आहे, हिंदू हा मारपीट करणार आहे। अरे त्या हिंदूंच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांपासून महाराणा प्रताप पर्यंत, पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत ज्या हिंदूंची रक्षा करण्यासाठी, गौमातेची रक्षा करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य दिलं, त्यांच्या पूर्वजांनी बलिदान दिलं, त्यांचा पण काल संसदेमध्ये राहुल गांधीच्या माध्यमातून झाला आहे। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे, महाराणा प्रतापांचा देश आहे, पण राहुल गांधीच्या अशा प्रकारे हिंदूंचा अपमान करण्याचा अधिकार राहुल गांधीला कोणी दिलाय? कारण राहुल गांधी आपल्या राजनीतिक मतासाठी, एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी हिंदूंबद्दल काही बोलेल नाही। हा देशातला हिंदू भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। जोपर्यंत राहुल गांधी या देशातल्या जनतेची माफी मागणार नाही, समस्त हिंदू समाजाची माफी मागणार नाही, तोपर्यंत आम्ही त्यांना माफ करणार नाही। कारण की मी तुम्हाला सांगतो, आजही या देशातले कितीतरी लोक म्हणतात, कहो गर्व से हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा है, हा देश प्रभू श्री रामचंद्रांचा आहे। राहुल गांधीला अपमान करण्याचा अधिकार नाही। आणि तुमच्या माध्यमातून एक प्रश्न माझा उद्धव ठाकरेला आहे, का उद्धव ठाकरेचं राहुल गांधीच्या या वक्तव्याला समर्थन आहे का? हिंदू हिंसक आहे? उद्धव ठाकरेंनी याचं सांगावं की राहुल गांधीच्या या वक्तव्याला आमचं समर्थन आहे। उद्धव ठाकरे उबाटा ग्रुप यांनी सांगावं की राहुल गांधींनी जे हिंदूंना हिंसक म्हटलंय त्याचे आम्ही समर्थन करतो म्हणून, संजय राऊत समर्थन करते म्हणून त्यांनी सांगायला पाहिजे।